नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही घरात मांजर पाळलंय का? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बऱ्याच लोकांना वाटतं की मांजर हे केवळ एक पाळीव प्राणी पाळणं, पण वास्तुशास्त्र आणि काही धार्मिक मान्यतेनुसार तिचं अस्तित्व तुमच्या नशिबावर, आपल्या ऊर्जेवर आणि अगदी संकटांवरही प्रभाव टाकत असतं. काही ठिकाणी असं मानलं जातं की मांजर पाळणं खूप शुभ असतं. ती घरात राहिली की संकट जवळ येत नाही, नकारात्मक शक्ती फिरकत नाही आणि ती तुमचं अदृश्यपणे रक्षण करत असते. पण त्याच वेळी काही मतांनुसार मांजर घरात असणं म्हणजे राहूचा प्रभाव वाढणं आणि राहू जेव्हा बिघडतो तेव्हा अनेक गोष्टी गोंधळात टाकतो. त्यामुळे नातेसंबंधांपासून आरोग्य, काम, पैसा सगळ्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे घरात मांजर असणं खरंच नशीब वाढवतं का? का की एखाद्या अज्ञात संकटाची चाहूल देते? वास्तुशास्त्र पशुपक्ष्यांबाबत वास्तुशास्त्रात पशुपक्ष्यांबाबत खूप काही सांगितलं गेलं आहे. त्यात मांजर या प्राण्याला विशेष स्थान आहे. काही ठिकाणी मांजरांना नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं, तर काही ठिकाणी त्यांना घराच्या रक्षणासाठी शुभ मानलं जातं. जर एखादं घर मांजराला सुरक्षित वाटतं, तर ती तिथे येते, राहते आणि नवीन पिल्लांना जन्मही देते. ही गोष्ट अत्यंत शुभ मानली जाते. असं मानलं जातं की ज्या घरात मांजर बाळांना जन्म देते, तिथे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरातील लोकांच्या जीवनात प्रगती सुरू होते. मांजराच्या रंगानुसारही तिच्या उपस्थितीचा अर्थ लावला जातो. उदाहरणार्थ, पांढऱ्या किंवा फिकट रंगाच्या मांजरी घरात असतील तर त्या घरात शांतता, सकारात्मकता आणि आरोग्य टिकून राहतं असं मानलं जातं. दुसरीकडे काळी मांजर जर रडत रडत घरात आली तर काही ठिकाणी त्याला वाईट बातमीचं संकेत मानलं जातं. मात्र सगळ्याच काळ्या मांजरी अशुभ असतात असं नाही. काही देशांमध्ये, विशेषतः जपानमध्ये, काळ्या मांजरीला सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. खरं पाहिलं तर मांजर एक संवेदनशील प्राणी आहे. तिचं घरात असणं म्हणजे वातावरणात एक विशिष्ट ऊर्जा टिकून ठेवणं. अनेक घरांमध्ये मांजरांनी अचानक त्रासदायक वास्तुदोष, जड हवा किंवा थांबलेली ऊर्जा दूर केली आहे. अशी उदाहरणं आहेत. मांजरामध्ये काहीतरी वेगळं जाणवण्याची क्षमता असते. त्यामुळे त्या नेहमी ज्या जागेवर बसतात किंवा झोपतात त्या जागेला शांत आणि सुरक्षित असल्याची खात्री देता येते. अनेक वेळा ज्या घरात मांजर पाळले नाही तिथेही मांजर येऊन बाळाला जन्म देते. घराच्या कोणत्याही कोपऱ्यात मांजरांना सुरक्षित वाटत असेल तर त्या तिथे येतात आणि पिल्लांना जन्म देतात. वास्तविक ते खूप शुभ मानलं जातं. अशी मान्यता आहे की ज्या घरात मांजर बाळांना जन्म देते त्या घरातील सदस्यांच्या प्रगतीचा काळ सुरू होतो. तसेच नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही. जर तुम्ही घरात मांजर पाळत असाल तर तिची नीट काळजी घ्या, तिला प्रेम द्या. तिचं अस्तित्व अनेक वेळा आपल्या लक्षात न आलेल्या नकारात्मकतेपासून आपलं रक्षण करतं. शेवटी मांजर शुभ की अशुभ हे तिच्यावर नव्हे तर आपल्या भावनेवर व श्रद्धेवर अवलंबून असतं. जर तुमचं मन स्वच्छ, आचार शुद्ध आणि तुमचा हेतू प्रेमपूर्वक असेल तर कोणताही प्राणी, मग तो मांजर असो किंवा कुत्रा, तो तुमच्यासाठी शुभच ठरतो. त्यामुळे जर तुम्ही मांजर पाळली असेल तर तिचा आदर करा आणि तिच्या उपस्थितीचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्याही घरी मांजर आहे का? मग मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.